कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे भरून येतील या घरगुती उपायाने, कोणत्याही क्रीम किंवा इतर औषधाशिवाय। बघू शकता खूप जास्त अशा प्रकारे टाचाला भेगा पडल्या की त्रास होतो, चालता येत नाही, रक्त निघतं। पण काही दिवसातच आपण केलेल्या घरगुती उपायामुळे माझ्या वडिलांना असा छान रिझल्ट आलेला आहे आणि खूप छान या टाचाच्या भेगा पूर्णपणे अशा भरून आल्या। पाय खूप छान मऊ झाले। अगदी तुम्ही एकदा करून बघा, पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो केला तर 100% रिझल्ट मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे चला बघूयात। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे मेणबत्ती, कलरवाली किंवा साधी, तुमच्याकडे जी पण मेणबत्ती असेल तर ती तुम्ही इथे वापरू शकता। आणि अगदी कमी जास्त जरी झाली तरी काहीच हरकत नाही। मी इथे एक मेणबत्ती घेतलेली आहे, कारण की ना अगोदरच मी भरपूर अशी क्रीम बनवून ठेवलेली आहे। आता तुमच्यासाठी अजून थोडीशी मी बनवून दाखवत आहे। तर बघा मेणबत्ती घ्यायची, एक भांडं घ्यायचं जे की आपण दररोजच्या स्वयंपाकात वापरत नाही असं भांडं वापरायचं। त्यामध्ये मेणबत्ती अशी तोडून टाकायची। अगदी 2-3 रुपयाला ही मेणबत्ती मिळते, किंवा आपल्याकडे बर्थडेमध्ये उरलेल्या मेणबत्त्या असतील छोट्या मोठ्या त्या देखील तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर बघा मेणबत्ती एका भांड्यामध्ये टाकून गॅसवरती ठेवायची। त्याला थोडंसं असं आपण मीडियम गॅसवरती गरम करून वितळून घेणार आहोत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आणि आता बघू शकता चांगलं मी व्यवस्थित याला ना असं वितळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला गॅस थोडासा बंद केला तरी चालतं, किंवा थोडंसं आपण मीडियम किंवा कमी गॅसवरतीच ही प्रोसेस करणार आहोत। यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची, त्याला थोडंसं गरम करायचं। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कोरफड। इथे तुम्ही फ्रेश कोरफड वापरली तरी चालतं, किंवा ॲलोवेरा जेल जरी घेतलं तरी चालतं। मी यामध्ये ॲलोवेरा जेल टाकलेला आहे। कधी कधी मी ना जसं बरीच बनवून ठेवलेली आहे, 2-3 वेळा बनवली, तर एका वेळेस मी घरची कोरफड टाकली होती गर काढून, किंवा अशा प्रकारे तुम्ही याला जे विकत्रीचं जेल असतं ते जरी टाकलं तरी चालतं। त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं। साधारण एक मेणबत्तीला 1 चमचाभर कोरफड लागणार आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल जे आहे ना, तर ते इथे तुम्ही बघा, एकतर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता, किंवा दुसरं म्हणजे एरंडीचं तेल वापरलं तरी चालतं, किंवा कोकोनट ऑइल टाकलं तरी चालतं। मेणबत्ती 1 घेत असाल तर त्याप्रमाणे, जसं आता मेणबत्ती 2 चमचे आहे तर तेल देखील आपल्याला इथे 2 चमचे घ्यायचं आहे। असं थोडंसं प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे जे आपण बनवणार आहोत ना ते अगदी परफेक्ट असं बनतं। तर बघा तेल टाकून मीडियम गॅसवरती याला मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही एकदाच या सर्व वस्तू टाकून चांगलं गॅसवरती गरम याला कडकडीत असं करून घ्या। त्यानंतर याला तुम्हाला ज्या भांड्यामध्ये काढायचं आहे, जसं की आता हे बघा खूप जास्त गरम आहे, त्यामुळे प्लास्टिकच्या भांड्यात लगेचच काढू नका। एखादी कोणती डब्बी असेल, किंवा स्टीलचा छोटासा डब्बा असेल, किंवा वाटी असेल, तर त्यामध्ये हे आपल्याला काढायचं आहे। आणि याला ना काही सेकंद थोडंसं ठेवायचं। काही रूम टेम्परेचरवरती हे आलं की थोडंसं असं मेणबत्ती यामधील घट्ट व्हायला सुरुवात होते। हे सर्वात महत्त्वाचं इथे प्रोसेस आहे की याला असंच सोडायचं नाही। याला थोडंसं असं घट्टसर हे व्हायला लागलं की आपण याला चमच्याने हलवत राहायचं आहे। म्हणजे काय होतं, यामध्ये टाकलेलं जे तेल आहे, ॲलोवेरा जेल आहे, ते या मेणबत्तीच्या लिक्विड सोबतच घट्ट व्हायला सुरुवात होते। तुम्ही जर याला हलवलं नाही तर मेणबत्तीचं लिक्विड पूर्णपणे घट्ट होतं आणि तेल पूर्ण जशाला तसं राहतं पातळ। मग ती आपली जी क्रीम आहे ना तर ती व्यवस्थित बनत नाही। तर अशा प्रकारे हलवलं ना ते मेणबत्तीचं लिक्विड तेलाला घेऊन छान व्यवस्थित यामध्ये अशा प्रकारे घट्ट व्हायला सुरुवात होते। तर बघू शकता बऱ्याच प्रमाणात हे आता थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि गरम होतं, त्यामुळे मी प्लास्टिकच्या डब्बीमध्ये याला काढलेलं नाही। आता थोडंसं याला मी हलवून घेणार आहे आणि थोडंसं आता हे पातळ असतानाच मी शिफ्ट करणार आहे दुसऱ्या डब्बीमध्ये। माझ्याकडे एक छोटी क्रीमची डब्बी होती जुनी, फेस क्रीमची, तर त्यामध्ये मी याला काढणार आहे, म्हणजे झाकून व्यवस्थित राहतं आणि खरंच याचा रिझल्ट खूप चांगला येतो। बघू शकता 2-3 गोष्टी आपल्या घरातीलच लागणार आहेत, पण अगदी परफेक्ट ही अशी क्रीम बनून तयार होते। तर बघा क्रीम कशी स्मूथ अशी तयार झालेली आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कधी कुठे कसं वापरायचं। तुम्ही जर याला असंच पायावरती लावलं तर अजिबात त्याचा रिझल्ट येत नाही। तर त्यासाठी बघा आपल्याला इथे घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये कोमट पाणी, साधारण अर्ध पातेलं मी इथे कोमट पाणी करून घेत आहे। त्यामध्ये टाकत आहे 1 चमचा मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, आणि त्यानंतर याला आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। थोडंसं तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू देखील यामध्ये नक्की टाका, जे की क्लिनिंगमध्ये खूप कामी येतं। कारण की काय होतं ना, टाचाला भेगा पडलेल्या असतात आणि त्यामध्ये ना खूप जास्त इन्फेक्शन झालेलं असतं, एक प्रकारे धूळ गेलेली असते, आणि त्यावरती तुम्ही काहीही लावलं, कितीही काही केलं तरी त्याचा रिझल्ट येत नाही। त्यामुळे कधीही ही क्रीम लावत असताना ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। तसं तर तुम्हाला पहिल्याच दिवशी याचा रिझल्ट मिळेल, 2-3 दिवस लावा,
पूर्णपणे टाचाच्या भेगा कमी होतात. पाणी मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये नॉर्मल पाणी अगोदर घेतलं आणि यामध्ये गरम पाणी टाकलं जे आपण तयार केलं होतं. आता हे जे कोमट पाणी तयार झालेलं आहे यामध्ये वाटलंच तर तुम्हाला थोडाफार शॅम्पू टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालतं. आता बघा माझ्या वडील जे आहेत ना त्यांच्यासाठी मी क्रीम बनवली होती आणि त्यांना रिझल्ट देखील आलेला आहे. अगोदर मी दाखवते तुम्हाला त्यांचे पाय कसे होते आणि नंतर कसे हे देखील तुम्ही बघू शकता. बऱ्याच वेळा कॉमेंट अशा येतात की टाचाला भेगा नाहीत, मग कसं कळेल? पण जेव्हा रिझल्ट येतो तेव्हाच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा जे पाय आहेत ना टाचाला भेगा असणारे त्याला या भांड्यामध्ये कोमट पाण्यामध्ये ठेवायचं. अगदी 5-10 मिनटं ठेवायचं. खूप छान आराम पडतो, पायदुखी थांबते. फ्रीमध्ये पाय अगदी मॅनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी करू शकता. 10 मिनिट झाले त्यानंतर पाय स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर बघा कोरडे झालेले जे पाय आहेत ना त्यावरती डेड स्किन जी आहे ती अशी मऊ झालेली असते. तर डेड स्किन देखील तुम्ही काढू शकता. एखाद्या जुन्या ब्रशने थोडं घासल्यासारखं केलं की डेड स्किन निघून जाते. सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओच्या किती जास्त टाचाला भेगा होत्या. 2 दिवस झालेले आहेत क्रीम लावून आणि टाचाच्या भेगा बऱ्याच प्रमाणात कमी वाटत होत्या आणि आता हे बघू शकता बऱ्याच अजून थोड्याशा आहेतच. तर याला आता क्रीम कशी लावायची आणि ही क्रीम लावल्यानंतर अजून 2-3 दिवसानंतर तुम्ही बघाल अगदी ओळखायला येणार नाही एवढे छान मऊ पाय सॉफ्ट होतात, टाचाच्या भेगा भरून जातात. तर क्रीम घ्यायची जी की मी एखाद्या जुन्या क्रीमच्या डब्बीमध्ये काढलेली आहे आणि अशा प्रकारे लावायची. अगदी पाय स्वच्छ केल्यानंतर कोरडे केल्यानंतर ही क्रीम आपल्याला अशी व्यवस्थित लावून चोळल्यासारखं करायचं आहे. अगदी टाचाच्या भेगामध्ये भरायची नाही पण अशी वर का होईना व्यवस्थित लावून घ्यायची. बघू शकता. आणि जसं की मी म्हणलं जास्त दिवस करायची गरज नाही, 2-3 दिवसातच तुम्हाला याचा ना खूप चांगला रिझल्ट येईल. पूर्णपणे टाचाच्या भेगा निघून जातील. आणि ही क्रीम आता बरीच मी बनवलेली आहे तर अगदी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला कधी वाटलं तर लावली तरी चालतं. भरपूर दिवस टिकून राहते आणि जरी कोणाला हवी असेल तर तुम्ही देऊ शकता कारण की एवढी लागतच नाही. अगदी अर्ध्या मेणबत्तीची 1 मेणबत्तीची जरी तुम्ही बनवली ना तरी पुरेशी होते. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित मी लावून घेतलेली आहे. आता दुसऱ्या टाचेवरती देखील आपण ही क्रीम अशीच व्यवस्थित लावून घ्यायची आहे. बऱ्याच जणांच्या हाताला देखील भेगा पडतात तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय कामी येऊ शकतो. रात्री झोपण्या अगोदर करा म्हणजे आता पाय जे आहेत ना ते परत धुळीत गेले तर धूळ बसू शकते, काही याचा उपयोग होणार नाही. रात्री केलं तर निवांत पायाला हे पायामध्ये मुरल्या जाईल, छान त्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि पाय खूप छान सॉफ्ट होतील. तर बघा असं लावून घ्यायचं आणि रात्री कपड्यांना हे क्रीम लागेल असं वाटत असेल तर पॉलिथिन किंवा सॉक्स जरी यावरती घातले तरी चालतात. आणि हो या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता काही दिवसानंतरच माझ्या वडिलांचे पाय किती छान सॉफ्ट झालेले आहेत. चला तर मग परत भेटूया.